नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक कोणता असणार आहे ते. तर BMCमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट आधीच तयार ठेवायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे सर्व डॉक्युमेंट आज आपण बघणार आहोत ते तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा. तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला पुढे त्रास नको, त्यामुळे तुम्ही ते आत्ताच तयार करून ठेवा. काही डॉक्युमेंट तुम्हाला अपडेट ठेवावं लागतात, जसं की नॉन क्रिमिलियर वगैरे, ते पण तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा. तर आता चला जास्त वेळ वाया न घालवता मेन टॉपिककडे वळूया. कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते आपण बघूया. तर इथे बघा, तुम्हाला स्क्रीनवर BMCची जाहिरात दिसत असेल, त्यातच त्यांनी खाली दिलेलं आहे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. ही जाहिरात मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघून घ्यायचं आहे स्वतःहून. पण त्याच PDF खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला 14.6 हा पॉईंट दिसत असेल. त्यात त्यांनी इथे दिलेलं आहे बघा, सदर प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या साक्षांकित प्रती नियुक्तीपूर्वी तपासणीकरता सादर करणे आवश्यक आहे. तर आता तुम्हाला काय काय बघायचं आहे त्यात आपण इथे बघूया. तर इथे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला काय काय लागणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर जन्म दाखला, नंतर तुमचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल, अर्हतेमध्ये नमूद केलेले विहित शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रके व प्रमाणपत्रे, म्हणजेच काय तुमचं 10वी-12वीचं पास नापास आणि तुमचं प्रमाणपत्र लागणार आहे. डिप्लोमा झाले असेल तर ते पण लागणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे डिग्री झाले असेल, पदवी झाला असेल ते पण तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर इथे बघा, मराठी व इंग्रजी भाषेचे विहित गतीचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र. तर आता या पदासाठी तुम्हाला काय लागतं आहे, इंग्लिश मराठी 30चं प्रमाणपत्र लागतं आहे, ते तुम्ही तयार ठेवायचं आहे. त्यानंतर इथे बघा, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला MSc-IT पण प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर इथे बघा, जात प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला. आता जे उमेदवार कॅटेगरीमधून फॉर्म भरताय त्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्याच उमेदवारांना त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी पण लागणार आहे. इथे त्यांनी दिलेलं आहे बघा. आता जे अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये मोडत नाही त्यांना त्यांचं ते नॉन क्रिमिलियर वगैरे ते बाकीचे प्रमाणपत्र पण तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा, कारण कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला त्रास नको. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, तर तुम्ही जो फॉर्म भरताय, तुम्ही जी फी भरताय त्याची PDF सेव्ह करून ठेवा. प्रिंट तर तुम्ही नंतरच काढाल, पण ती PDF तुमच्यासाठी भरपूर गरजेची आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही कागदपत्र पडताळणीला जाता त्यावेळेस तुम्हाला तो फॉर्म लागतो. तुम्ही कोणते कोणते कागदपत्र अपलोड केले, तेच कागदपत्र तुमच्याकडे आहे का नाही ते चेक करत असता. आणि फीची पण तुमच्याकडे रिसिप्ट असू द्या, त्याची पण तुम्हाला प्रिंट लागणार आहे. तर आता पुढचं पॉईंट काय दिला आहे, विवाहित महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच राजपत्राची प्रत सादर करावी. तर आता ज्या विवाहित महिला आहे त्यांच्याकडे विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र असेलच, ते त्यांना लागणार आहे. आणि त्यासोबत तुम्ही ती राजपत्राची प्रत आहे ती देखील काढून ठेवा, ती पण तुम्हाला लागणार आहे. जर तुमच्याकडे हे नसेल तर इथे बघा त्यांनी पुढं काय म्हटलं आहे, जर ते नसेल तर तुम्ही विवाहपूर्वीच्या नावाने अर्ज करू शकता, पण तुम्हाला ते डॉक्युमेंट पण लागणार आहे, ते पण तयार ठेवा तुम्ही. पुढचं काय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना त्यांचं जे EWSचं प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे, ते पण तुमच्याकडे असेलच. तर आता खाली आल्यावर इथे बघा, हा एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. हा महत्त्वाचा काय, इथे बघा महिला उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला इथे नॉन क्रिमिलियर लागणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असं तिथे टाका, तुमच्याकडे ते डोमेसाईल असलं पाहिजे, तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणार नाही. जर ते नसेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणारच आहे. तर आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, तुमचं जे नॉन क्रिमिलियर आहे त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि मगच तुम्हाला पुढे नियुक्ती दिली जाईल. तर आता त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा, या पॅसेजमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता जर एखादा उमेदवार आहे तो महाराष्ट्र शासनाच्या एखाद्या पदावर असेल किंवा केंद्र शासनाच्या एखाद्या पदावर असेल तर त्यांनी तिथलं ना हरकत प्रमाणपत्र आणायचं आहे. जर त्याला BMCमध्ये पोस्ट हवी असेल तर त्यांनी ते ना हरकत प्रमाणपत्र आणायचं आहे त्या संस्थेकडून. तर आता इथे बघा खाली पुढे काय, तुमचा फोटो असलेलं ओळखपत्र, उदाहरणार्थ काय त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं वोटर कार्ड पण असेल, वोटर कार्ड पण चालेल, ड्रायव्हिंग लायसन वगैरे ते पण असलं तरी चालणार आहे. आता इथे पुढे बघा, यात त्यांनी काय दिलेलं आहे, आता जे अनाथ उमेदवार आहे त्यांना अनाथ प्रमाणपत्र लागणार आहे आणि तुम्हाला तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात त्यासाठी, तरच तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा घेता येईल. तुमच्याकडे जर डोमेसाईल नसेल तर तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. तर ते प्रमाणपत्र कुठून भेटतं, इथे बघा, महिला व बाल विकास कल्याण विभाग या महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून अनाथ उमेदवारांना प्रमाणपत्र दिलं जातं. ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर इथे बघा 14.7 इथे काय दिलेलं आहे त्यांनी, जो उमेदवार अर्ज करतोय त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही पाहिजे. जर असल्यास तिथून तो अपात्र ठरवण्यात येईल. इथे बघा, जर कोणी जर सांगितलं नाही तर ते तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन करणारच आहे. त्यात जर आढळून आलं तर तुमची डायरेक्ट नियुक्ती रद्द करण्यात येईल. तुमची चारित्र्य पडताळणी त्यांच्याकडून होणारच आहे. तर अशा प्रकारे वरती जे डॉक्युमेंट दिले तेवढेच दिलेले,
बाकी इथे त्यांनी ते सांगितलेलं आहे की तुमची गुणवत्ता यादी या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. तर बाकीच्या सूचना आपण ऑलरेडी बघितलेल्याच आहे. तर आपल्याला मेन काय होतं की कागदपत्र तुम्हाला कोणते लागणार आहे. आपण इथे बघा 14.6 त्यातलं पहिल्यापासून आपण जे डॉक्युमेंट बघितलेले ते तुम्ही तयारच ठेवा. आपण सगळे डिटेल डॉक्युमेंट बघितलेले, हे डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच तयार ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. तुमचे जे कोणी मित्रमैत्रीण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. जे कॅटेगरीतले उमेदवार आहे, जे महिला उमेदवार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि बाकीचं जे काही आहे, एक्स सर्व्हिसमनमधून जर कोणी अप्लाय केलेलं असेल तर त्यांना त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. बाकीचं जे काही आरक्षण झालं, जसं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ज्या आरक्षणातून तुम्ही अप्लाय करणार आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणारच आहे. ते प्रमाणपत्र नसेल तर तुमची निवड जनरलसाठी होऊन जाईल. त्यामुळे आधीच तुम्ही बघा तुमच्याकडे ते प्रमाणपत्र आहे का, तरच त्या आरक्षणात तुम्ही अप्लाय करा. नाहीतर तुम्ही जनरलमधून फॉर्म भरून टाका. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट बघितले. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील, कोणत्या प्रमाणपत्राबद्दल तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.